तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातील डॉक्टर आंबेडकर विद्यालयात 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व शिक्षक बंधू भगिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानदेवराव इंगळे हे होते, तर प्रमुख अतिथी संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत खिरोडकर, महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन मेहसरे, पर्यवेक्षिका सौ RP आंबले आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी इयत्ता 1ली ते 9वीच्या तब्बल 35 विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला। या भाषण स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शालेय साहित्याचे तर या निमित्ताने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ज्ञानदेव इंगळे यांच्यातर्फे फळांचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक DP कोकाटे यांनी, तर उपस्थितांचे आभार MB पवार यांनी मानले। MCN न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के, जळगाव। हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले। या शब्दात विद्येचं महत्त्व जगासमोर मांडणारे महात्मा फुले, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या सर्व महामानवांना आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला प्रथम वंदन करते। चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते, अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले। होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण, होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण, पुसणे त्यांचे अश्रू, देण्या दीनदलितांना नवसंजीवन, अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव। मित्रांनो, अशा या युगप्रवर्तकाचा, महामानवांचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। त्या काळी जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्यतेची कल्पना इतकी दृढ होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेमध्ये जायचे तेव्हा त्यांना पाण्याचा घोट सुद्धा स्वतः घ्यायची मनाई होती। त्यांना पाण्याचा कुंभ उचलण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागे। मित्रांनो, कल्पना करा, एक लहान मुलगा, फाटकी परिस्थिती, गरीब, अपमान, पण त्याला वर्गात बसायला जागा नाही, पाणी प्यायला परवानगी नाही, पण त्या मुलाच्या डोळ्यामध्ये एक ज्वाला होती, एक स्वप्न होतं। ते स्वप्न होतं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचं, आणि तोच मुलगा पुढे जाऊन बनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रांनो, समाजामध्ये दोन प्रकारची लोक असतात, एक ते जे परिस्थिती समोर हार मानतात आणि दुसरे ते जे परिस्थितीला बदलून टाकतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या प्रकारचे होते, त्यांनी अपमान पाहिला पण हार मानली नाही, गरिबी पाहिली पण स्वप्न सोडलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे एक धगधगती मशाल आहे, जी अंधारामध्ये प्रकाश देते, निराशेमध्ये आशा देते आणि प्रत्येक दुर्घटनेला संघर्षाचे सामर्थ्य देते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की जगण्यासाठी अन्न आणि पाणी गरजेचं आहे, परंतु त्याहूनही गरजेचा आहे स्वाभिमान, असा संदेश देणारे महानायक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हे फक्त 3 शब्द नाही आहेत, तर हे जीवनाचे 3 स्तंभ आहेत। शिका, कारण ज्ञानाशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा घुरघुरल्याशिवाय राहणार नाही। आणि संघटित व्हा, कारण एकतेचे मूल्य अमर्यादित आहे। संघर्ष करा, कारण अन्यायाविरुद्ध लढा दिल्याशिवाय परिवर्तन अशक्य आहे। आणि परिवर्तन माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी, परिवर्तन स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्यासाठी, परिवर्तन या देशामध्ये कायद्याचे राज्य येण्यासाठी, परिवर्तन राजर्षी शाहू महाराज व महात्मा फुले यांच्या स्वप्नातील समाज घडविण्यासाठी, अशा या परिवर्तनाचा महाकाय पर्वत आपल्या लेखणीवर पेलणारे प्रजासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक प्रखर व्यक्तिमत्व, एक तेजोवले असलेले नेतृत्व होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमी भारताच्या भवितव्याचा विचार केला आणि ते आपल्याला सांगतात की भविष्याकडे चला, आपलं भविष्य बनवा, आणि जर का आपल्याला आपलं भविष्य बनवायचं असेल तर जीवनामध्ये एक ध्येय ठरवा। पण दुःखाची गोष्ट अशी की आपण जन्माला येतो, जीवन जगतो, शेवटी मरून जातो आणि मेल्यानंतरही आपल्याला आपल्या ध्येयाचं जाणीव होत नाही, आपल्याला आपलं ध्येय कळत नाही। ही सध्याची वास्तुस्थिती आहे। महात्मा फुले असे म्हणतात की ध्येय नसलेली माणसं ही साबणाच्या फेसासारखी असतात। साबणाचा फेस बघितलाय, थोड्या वेळेसाठी हातावर दिसतो आणि नंतर नाहीसा होऊन जातो, तशीच ध्येय नसलेली माणसं त्या साबणाच्या फेसासारखी थोड्या वेळासाठी दिसतात आणि नंतर नाहीशी होतात। म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण एक ध्येय ठरवलं पाहिजे। ध्येय नसलेली माणसं ही शेपूटरहित जनावरांसारखी असतात असं मानलं जाते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रातून सर्वात मोठा मौल्यवान असा मूलतंत्र की उशिरा का होईना, काहीही झालं तरी आपल्या जीवनामध्ये आपण एक ध्येय तर ठरवायलाच हवं। मित्रांनो, एक दिवस असाच एक भिकारी
कसं देण्यासारखं असा विचार करता करता त्याचं लक्ष त्या बसस्टँडवर असलेल्या फुलझाडांवर गेलं. त्याला कोरडी कोरडी फुलं लागली होती. त्याला कल्पना सुचली, जर आपण हे फुलं तोडून ज्यांनी या कोणी आपल्याला भीक दिली त्याला ही फुलं दिली तर आपल्याला समाधानही राहील, आपण कोणी काहीतरी देतो म्हणून. मग दुसऱ्या दिवसपासून तो सकाळी दररोज लवकर उठायचा, ती फुलं तोडायचा आणि जो कोणी त्याला दिवसभरात भीक देईल त्याला तो फुलं द्यायचा. हळूहळू त्याला भीक जास्त मिळू लागली आणि एक दिवस त्याला ते सूटबूट घातलेले व्यक्ती परत दिसले. तो तसाच भीक मागत होता आणि भीक मागता मागता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेला आणि म्हणाला, साहेब आज माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी देण्यासारखं आहे. आणि त्याने त्याच्या झोळीतून फुलं काढली आणि बाबासाहेबांच्या हातात ठेवली. त्यावेळेस बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या खिशातील 2-4 पैसे काढली आणि त्या भिकाऱ्याच्या हाती ठेवली. आणि तो भिकारी म्हणाला, बाबासाहेब आज माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी देण्याचं होतं, पहिल्यांदा तुमच्यासाठी काहीतरी देण्याजोगतं होतं म्हणून मी तुम्हाला दिलं. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भिकाऱ्याला एक वाक्य म्हणाले. ते वाक्य हे होतं की तू आज भिकारी नाही, तू आज खऱ्या अर्थाने व्यावसायिक झालाय. असे म्हणून बस थांबली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी निघून गेले. पुन्हा एकदा त्या भिकाऱ्याच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलं की काय सांगून गेला हा व्यक्ती, आपण भिकारी नाही आपण व्यावसायिक आहे. तो विचार करू लागला, आपण पैशांच्या बदल्यात फुलं देतो हा व्यवसायच तर आहे. तो बसमधून खाली उतरला आणि आभाळाकडे बघत जोरात म्हणाला की मी भिकारी नाही मी व्यावसायिक आहे, मी भिकारी नाही मी व्यावसायिक आहे. आणि 2 वर्ष तो भिकारी त्या बसस्टँडच्या आजूबाजूला दिसला नाही. आणि 2 वर्षानंतर त्या बसस्टँडजवळ 2 सूटबूट घातलेली व्यक्ती दिसली आणि ते व्यक्ती एकाच बसमध्ये एकाच सीटवर बसून प्रवास करत होते. त्यामध्ये एक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एक होता तो भिकारी. त्या भिकाऱ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, साहेब तुम्ही मला ओळखलत का? यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, नाही ही कदाचित आपली पहिलीच भेट असावी. यावर तो भिकारी म्हणाला, नाही साहेब ही आपली कदाचित तिसरी भेट असावी, कारण पहिल्या भेटीमध्ये तुम्ही मला माझे कर्तव्य समजून सांगितले, दुसऱ्या भेटीमध्ये तुम्ही मला माझी ओळख पटवून गेली आणि आज मी एक भिकारी नसून एक फुलांचा मोठा व्यावसायिक झालाय. आता मी दुसऱ्या गावामध्ये फुलं द्यायला चाललो आहो. मित्रांनो, महापुरुषांचा थोडा साथ जरी लाभला ना, थोडा सहवास जरी लाभला ना, तरी आपल्या आयुष्याचं सोनं होतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही छोटीशी कथा आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे त्या भिकाऱ्याला आपल्या आयुष्याचं ध्येय कळलं, त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं ध्येय तुम्हाला आणि मला कळणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला खूप काही देऊन गेले आणि आज आपल्या त्यांच्या जयंतीनिमित्त संकल्प करू की शिक्षण घेऊ, समानतेचा आदर करू आणि एक चांगला समाज घडू आणि शेवटी एवढं म्हणेल की जन्म घेतला दीनदलितांचा उद्धार कराया, संविधान निर्मितीचे दैदिप्यमान कार्य कराया. जन्म घेतला दीनदलितांचा उद्धार कराया, संविधान निर्मितीचे दैदिप्यमान कार्य कराया. शतशत नमन तुझला भीमराया, शतशत नमन तुझला भीमराया. धन्यवाद. जोरदार ताळ्यांनी स्वागत करा कुमारी राधिका ठाकरे.